प्रजापक्ष मराठी निर्भीड पत्रकारिता। बोगस बियाणे खत कंपन्यांवर थेट 420 चे फौजदारी गुन्हे दाखल करा। आमदार हरीश पिंपळे जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रमक। अकोला जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खत कंपन्यांविरोधात आमदार हरीश पिंपळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी अशा कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने कायमचे रद्द करण्याची जोरदार मागणी केली। यावेळी कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींचा उल्लेख करत सांगितले की त्यांच्या हक्काचा पैसा खर्च करूनही शेतकऱ्यांच्या वाट्याला बोगस बियाण्यांनी निकृष्ट दर्जाची खते येत आहे। त्यामुळे उत्पादनात मोठी घट होत असून लाखो शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात अशा कंपन्यांवर केवळ दंडात्मक कारवाई करून चालणार नाही, तर बोगस आणि भेसळयुक्त बियाणे खते विकणाऱ्या कंपन्यांविरोधात थेट पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। तसेच शेतकऱ्यांची फसवणूक सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीचा परवाना तात्काळ व कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा। आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही चांगलेच धारेवर धरले। काही कंपन्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करत असतानाही त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। नमुना घेतला नाही, घेतला तर उशिरा घेतला। जिल्ह्यात तुम्हाला बसवलं आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, क्वालिटीचं बी भेटलं पाहिजे, क्वालिटीचं खत भेटलं पाहिजे, त्याचं जीवनमान सुधारलं पाहिजे। पण तुम्ही असे बसलेले अधिकारी आहात की तुम्ही त्याला आत्महत्या करण्यात प्रवृत्त करून राहिले, त्याचं लुटून राहिले, खाऊन राहिले आणि तुम्ही 10 तारखेला गुन्हे दाखल करून राहिले। सभागृहात विषय आल्यावर त्याने 3 दिवस लावले तुम्ही सभागृहात। मुरली साहेब तुम्हाला फोन केल्या काही तर तत्परता दाखवायला पाहिजे कास्तकारांच्या विषयी। काही जराची वाटू द्या मनाची नाही जनाची। 3 दिवस लावले तुम्ही गुन्हे दाखल करायले। 183 नमुने फेल आल्यावर तुम्ही त्या लोकांचा लाड करून राहिले, त्या दुकानदाराला शिव्या खाल लावून राहिल्या, त्यांची आई बहीण काढल्या चालून राहिल्या, लोक अंगावर हात घालून राहिले। कास्तकार भरून राहिला। हे तर साहेब बोगस आहे मॅडम, हे तर पूर्ण स्टॉप बदलून टाका लागते आपल्या जिल्ह्यातला। तुमच्यावर कोणाचा दबाव नाही, तुमच्यावर कोणाचा धाक नाही। तुम्ही सत्यानाश लावलाय सगळा कास्तकाराचा। नवनवीन घडामोडीसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा।